सर्वात आधी मोठा विचार करावा लागतो. आजचा जो आपला विषय आहे तो फक्त ऐकायचा नाहीये आपण, तर त्यातून काहीतरी शिकायचं आहे. आपल्या जीवनात काय लागू करायचं आहे आणि आपल्या ध्येयाकडे एक पाऊल पुढे जायचं कसं आहे. हे आज आपल्याला आपल्या ज्या मॅडम आहेत तर त्या आपल्याला त्याच्यातून सांगणार आहेत. आजच्या या प्रेरणादायी विषयासाठी आपण सर्वजण आपले मन आणि विचार खुले ठेवूया आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आणि भरपूर उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेने स्वागत करूया अमृता करंदीकर मॅडम यांचं. मॅडम या रत्नागिरी येथून नेवरे येथून आहेत आणि ब्रॉन्झ DS या पदावरती सध्या त्या काम करत आहेत. या क्षेत्रातला त्यांचा जो अनुभव आहे तो जवळजवळ 15 वर्षाचा आहे. तर अशा मॅडम आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. सो वेलकम अमृता मॅम. थँक्यू सो मच सानिका मॅडम. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना आपल्या इंडिपेंडन्स डेच्या 80व्या इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि ह्या शुभेच्छा मी एक छोटस गाणं म्हणून देणार आहे सुरुवातीला. ओके, चालेल ना? सगळे रेडी आहात? ओके. तेरा ही आकाश झूले, बहती रहे तेरी गंगा, ऊंचा हो इतना इतना बुलंद हो, तारों को चूमे तिरंगा, माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले, माए चलती रहे बेख्वाफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे तू, तारों को चूमे तिरंगा, माए तेरे लिए मर मिटेंगे, तेरे बेटे न पीछे हटेंगे, जब तुझ पे आज आए हमें तू पुकार लेना, बलिदान का बहाना हमें बार बार देना, ये जो जानबान है तेरे सामने क्या है, कोई शूरवीर ही प्राणदान देता है, माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले, माए चलती रहे बेख्वाफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे तू, तारों को चूमे तिरंगा. येस, थँक्यू सो मच. सगळ्यांनी शांतपणे ऐकलं. हे जे गाणं आहे ना ते वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग आहे आणि याचं इतकं अर्थ डीप आहे ना की खरंच आज एवढा श्वास शांतपणे आपण घेऊ शकतो, आपापल्या घरामध्ये आपण शांत झोपू शकतो किंवा जे काही काम आपण करू शकतो ते बिनधास्त करू शकतो, जस्ट बिकॉज कोणतरी आपली काळजी घेण्यासाठी तिथे बॉर्डरवरती आहे आणि आपल्याला सगळ्यांना ते प्रोटेक्ट करतायत, म्हणून आपण आपापल्या घरामध्ये सेफली आणि कुठेही बिनधास्त वावरू शकतो. तर त्या प्रत्येक सोल्जर साठी किंवा जे जे कोणी त्या क्षेत्रामध्ये काम करतायत त्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद आणि मानाचा मुजरा. आणि आपण जेवढं थँक्यू म्हणू तेवढं कमी आहे त्या सगळ्यांना. तर याच नोटवरती आपली आजचा जो टॉपिक आहे, जेव्हा माझ्याकडे माझ्या लीडरनी विचारलं की आपल्याला कंपनीच्या याच्यावरती आता मीटिंग घ्यायची मॅडम, तर मी तारखा पहिल्या विचारल्या होत्या की काय आपल्याकडे डेट्स आहेत, आणि 15 ऑगस्ट त्याच्यामध्ये असल्यानंतर मी पहिल्यांदाच सांगितलं मॅमना की मला 15 ऑगस्टलाच मीटिंग घ्यायची आहे, कारण हा ना दिवस प्रत्येकाच्या, जो कोणी आपण शाळेमध्ये गेलोय तर हा दिवस फार स्पेशल असतो बघा. आपण 15 ऑगस्टची खूप मनापासून वाट बघत असतो. त्या दिवशी काही नवीन युनिफॉर्म घेतला असेल किंवा नवीन काय असेल ते छान छान घालून शाळेमध्ये जाऊन काही गाण्याचा परफॉर्मन्स द्यायचा आहे, कोणाला भाषण करायचंय, तर आपण खूप एक्साइटेड असायचो आणि त्या नोटवरती आपण जाऊन जे काय आपलं बेस्ट आहे ते द्यायचा प्रयत्न करायचो. तर येस, आज तोच माझा छोटासा प्रयत्न आहे की मला जे काही नॉलेज आहे ते तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करायचंय. ओके, तर आपला आजचा सब्जेक्ट आहे थिंक बिग, ग्रो
ग्रो रिच अँड क्रिएट युअर फायनान्शियल फ्रीडम. ओके, सगळ्यांनी वाचला असेल, काही जणांना लक्षातही आलं असेल काय आहे. तर थिंक बिग आणि ग्रो रिच याला धरून आपण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं थिंकिंग जे आहे. तुम्ही कसा विचार करताय एखाद्या गोष्टीला घेऊन, ते खूप महत्वाचा रोल प्ले करतं. ओके, तुमचा जर विचार छोटा असेल तर तुमची कधीही मोठ्या दिशेने पावलं चालणार नाहीत. आणि तुम्ही 24 तासातले किती वेळ तुमचा चांगल्या गोष्टींचा विचार करण्यावरती घालवताय ते फार महत्वाचं असतं. कारण बरेचदा बघा असं होतं की आपल्या डोक्यामध्ये खूप गोष्टी असतात, ओके, आणि मेंदूमध्ये तर इतका सगळा गोंधळ चालू असतो. त्याच्यामध्ये करेक्ट थिंकिंग करून किंवा काय नक्की आपल्यासाठी गरजेचं आहे, आपल्याला काय फॉलो केलं पाहिजे याचा विचार प्रॉपर वे करणं फार महत्वाचं असतं. आणि त्याला काय अशी मर्यादा नसते किंवा वयाची पण मर्यादा नसते. कुणी छोटं मूल सुद्धा खूप मोठा विचार करू शकतं. एक छोटीशी स्टोरी सांगेन इथे. एक मुलगा असतो जो त्याचे वडील गरीब असतात आणि तो रोडवरती त्यांच्या बरोबर खेळणी विकत असतो. साइडने ना एक मोठी कार जाते, लक्झरियस कार जाते. त्या मुलाचं लक्ष तिकडे जातं आणि तो म्हणतो, "वॉव! किती छान गाडी आहे." त्याच्या बाबाला ऑफकोर्स वाईट वाटतं, की "अरे, मी तर अफोर्ड नाही करू शकत." आणि त्या गाडीतला जो माणूस असतो, जो ड्राईव्ह करतो, ज्याची ती कार असते, तो त्याला म्हणतो, "ये चल, मी तुला एक राईड देतो त्या गाडीतून." आणि त्याला बसवतो गाडीत. पण त्या मुलाचे विचार एवढा छोटा असून किंवा तो गरीब असून खूप वेगळे असतात. तो त्याला विचारतो, "अंकल, ही गाडी तुमची आहे? तुम्ही घेतलीये?" तो म्हणतो, "हो, माझी आहे, पण मी नाही घेतलीये. मला माझ्या भावाने गिफ्ट केलीये." तर तो म्हणतो, "मला माहितीये तुला पण अशीच गाडी घ्यायची आहे आणि तू असाच विचार करतोस की तू माझ्यासारखा बनशील." तर तो मुलगा म्हणतो, "नाही अंकल, मी तुमच्यासारखा नाही होणार. मी तुमच्या भावासारखा होईन, जो आपल्या भावाला अशी गाडी गिफ्ट करू शकेल." तर विचार करा किती मोठी गोष्ट आहे. जो मुलगा रोडवरती आपल्या वडिलांबरोबर खेळणी विकतोय, त्याचे विचार इतके मोठे असू शकतात. तर गरज नाहीये की तुम्ही कुठच्या वयामध्ये आहात, तुम्ही कधी एंटर केला आहात एखाद्या कामामध्ये, इथे फरक नाही पडत. तुमचं थिंकिंग खूप मॅटर करतं, जर एखादी गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने अचीव्ह करायची आहे. आणि 24 तासातले मी म्हटलं तसं की जास्तीत जास्त वेळ चांगल्या गोष्टींचा विचार करण्यात घालवला, काय ते पॉझिटिव्ह करण्याचा विचार केला, तर तुमच्याकडून नक्की चांगल्याच गोष्टी घडतील. अदरवाईज बरेचदा असं होतं, की आपण नुसतं थिंक करतो आणि फक्त निगेटिव्हिटी आपल्या डोक्यामध्ये येत राहते. तर ती कुठेतरी वाईप आउट होऊन गेली पाहिजे. तर तुमची तुमच्या ग्रोथच्या दिशेने पावलं पडायला सुरुवात होते. कारण थिंकिंगच खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे मेंदू आपला जो आहे त्याचा खूप जास्त वापर करतो आपण, की आहे ना, बरेचदा असं होतं, मी डेमो करायला जाऊ की नको? किंवा मी सपोज मला कॉलला जायचंय, कुठेही बाहेर मीटिंग करायची आहे. तर 10-12 लोकांसमोर मी बोलू शकेन की नाही या नादात आपण 2 लोकांच्या समोर पण जायला कचरतो. आहे ना, आणि बरेच दिवस जर आपला वेळ घरी गेला असेल, सुट्ट्या पाठोपाठ आल्यात किंवा काही कारणाने आपण घरामध्ये असतो, तर नंतर आपल्याला आळसही येतो त्या गोष्टीचा, की अरे जाऊ दे आता एवढे दिवस गेले, अजून थोडे दिवस. आता तर पावसाचंच आपल्याला रिझन आहे. तर तरी इतका नाहीये ऑफकोर्स पाऊस, पण प्रत्येक वेळेला आपण त्या मेंदूचं ऐकत ना खूप ओव्हरथिंक करतो आणि लोड घेत बसतो. इन्स्टेड ऑफ जस्ट थिंकिंग, म्हणजे नुसतं विचार करण्याच्या ऐवजी काही वेळेला ना ती बॅग घेऊन डेमोची ना बाहेर निघून जायचं आणि एखादा डेमो असाच करून आला, तर काय होईल? तुमचाच कॉन्फिडन्स वाढेल. भले समोरचा माणूस जॉइन होऊ दे तुमच्याकडे किंवा नको होऊ दे, पण तुमचा कॉन्फिडन्स तरी वाढेल. तुमचं जे नॉलेज आहे ते अपग्रेड होईल. तुमचं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते सुधारेल. खूप गोष्टींमध्ये बदल घडू शकतात, जर तुम्ही जास्त विचार न करता ऍक्शन वरती भर दिलात. बरोबर आहे? तसंच अशा गोष्टी ना खूप मॅटर करतात तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये. बिग थिंक